लोट्यामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा तीव्र विरोध आम्ही करत आहोत. का? कारण आज खेड तालुक्यामधील आपण बघाल पुऱ्या तालुक्याच्या आंब्याचा काय हाल आहे. आज खेड तालुक्याचा शेतकरी हा मरून गेलेला आहे. आंब्याची परिस्थिती तशीच, सर्व आंब्याचे भोवर जळून गेलेला आहे. काजूची परिस्थिती तशीच आहे, शेतीची परिस्थिती तशीच आहे. त्याच्यानंतर मच्छीमाराची परिस्थिती पण तीच आहे. केमिकल जेव्हा समुद्रामध्ये नदीमध्ये जातोय तेव्हा सर्व मच्छी हे मरून वर उठून येतात. म्हणजे मच्छीमार पण मेला, शेतकरी पण मेला, आंबेकरी पण मेला. मग आज ह्या अशी परिस्थिती असताना सुद्धा ही जी संस्था आहे ही फक्त आणि फक्त एक लक्ष्मी ऑर्गनाइज कंपनीच्या पाठीवर पडलेली आहे. हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. जाधव साहेबांना जर विरोध करायचा होता तर सर्व MIDCला त्यांना विरोध करायला पाहिजे होता आणि विरोध करूनच थांबवायला पाहिजे होतं. परंतु आज आता माझ्या खेडमध्ये असं लक्षात आलं आहे की आमच्या मुस्लिम समाजाची एक संस्था आहे जमे जमात. ह्या जमे जमातनी आमच्या विभागामध्ये मुस्लिम समाजी लोकांना मिटिंग पकडून या आंदोलनाला यायला भाग पाडलं होतं. परंतु मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून सर्व मुस्लिम समाजाला विनंती करत आहे आणि सांगू इच्छितो आहे की ह्या समाजाचा आणि मुस्लिम समाजाचा काही संबंध नाही. ही संस्था तीच संस्था आहे ज्यांनी तटकरे साहेबांच्या निवडणुकीमध्ये आणि आमदारकीच्या निवडणुकीमध्ये घरोघर जाऊन त्यांनी सांगितले होते की हे मुस्लिम दुश्मन आहे, त्यांना मतदान करू नको. ह्यांचे सर्व पदाधिकारी होते. परंतु जेव्हा नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणूक लागली नगरपालिका खेडची, बघा कोण कुठल्या पक्षात गेलाय, ह्यांना आमचा विरोध नाही. कुणीही कुठल्या पक्षात काम करावा ही त्यांच्या ज्याची त्याची स्वतःची ही व्यक्तिगत राय असते. परंतु ज्या संस्थेने जाऊन आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकीमध्ये असा अपप्रचार केला होता त्या संस्थेचे प्रमुख सदस्य यांनी नगरपालिका निवडणूक आमच्या पक्षातून आदरणीय रामदासबाईच्या पक्षातून निवडणूक लढून निवडून आले. ठीक आहे, निवडून आले, त्यावर आमचा काही आक्षेप नाही. परंतु अपप्रचार करून परत मग इकडे येणार या संस्थेची एक तरीकेची ही आहे, काय त्याला बोलतात, सवय झालेली आहे. तेव्हा ह्या संस्थेवर कुणीही लक्ष देऊ नये आणि खास करून मुस्लिम समाजाने ह्या संस्थेवर लक्ष देऊ नका. ही संस्था कुठली मुस्लिम समाजाची संस्था नाही आहे. ज्या प्रकारे एक वातावरण निर्माण होतं त्या वातावरणाच्या दिशेने जाणारी ही संस्था आहे. मला एक गोष्ट सांगू इच्छितो की ही संस्था वारंवार काँग्रेसला मतदान करण्याचा प्रयास करत असते आणि काँग्रेसच्या बाजूने उभी असते. मग त्यांना पण मी विचारतोय, काँग्रेसने MIDC जेव्हा बनवली तेव्हा ते मग कुठं होते आहो, आणि जेव्हा एवढी मोठी MIDC मुलं आज कॅन्सरचा फैलाव झालेला आहे खारीपट्ट्यामध्ये जिकडं तिकडं आणि आज शेतकरी मेलेला आहे, मग तुम्ही MIDCच्या विरोधात का नाही बोलत? तुम्ही एक कंपनीच्या विरोधात फक्त मुस्लिम समाजाला जमा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा माझी आदरणीय रामदासबाई कदम साहेब, आदरणीय पालकमंत्री साहेब यांची हात जोडून विनंती आहे की आपण ह्या MIDC मध्ये, लोट्या MIDC मध्ये कोणाकोणाची कॉन्ट्रॅक्ट आहे आणि कोण कोण कॉन्ट्रॅक्ट घेऊन कंपन्याला मदत करतोय ह्याची CBI मार्फत जांच करावी आणि हे जे दोषी आहेत, जे फुकटचे ढोंग रचतायत, फुकटची नाटकं करतायत, यावर तुरंत कारवाई करून याला अटक करावे ही माझी विनंती आहे.